मुख्यमंत्री देवाभाऊ हे महाराष्ट्राचे देवाभाऊ सध्या भारतीय जनता पार्टी पक्षाला स्वस्थ झालेले आहेत, परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला महाग झालेले आहेत। याचं कारण असं आहे, 2 जानेवारीला निवडणुकीच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 2 येथे बाळासाहेब सर्वदेचा खून झाला। खून कोणी केला? ह्यांच्यात जे आता नगरसेवक जे आलेले आहे, उमेदवार आहेत, जो आता नगरसेवक म्हणून जेलमध्ये आहेत, यांनी केला, म्हणजे यांच्या पक्षाच्या लोकांनी केला। ठीक आहे, तुम्ही निवडणुकीच्या काळात त्यावेळी व्यस्त असाल, मधल्या काळात सुधाकांनी तुम्ही येऊन गेलात, त्यावेळी निवडणुका होत्या। आता मला समजलं आहे की उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ना भूतो ना भविष्यती असं त्यांनी जो विजय संपन्न केलेला आहे, त्या लोकांचा, त्या सदस्यांचा नागरी सत्कारासाठी ती सोलापुरात या राहिली। मला एक विचारायचं आहे, देवाभाऊ, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात। या सोलापुरासहित या महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंब हे आपल्याकडे पालक म्हणून पाहतात। अहो, ज्या कुटुंबाचा खून झाला, त्याच्या घरामधील त्याची 2 चिमुकली बाळं, त्याची पत्नी, त्याचा भाऊ, त्याची आई न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये शासनाकडं तुमच्याकडे डोळे लावून बघत आहेत। 4 महिने झालं। अहो, आपण तर सोडा, आपला जो प्रतिनिधी आहे, म्हणजे सोलापूरचा मुख्यमंत्री, सोलापूरचा CM, म्हणजे सोलापूरचा पालकमंत्री जया भाऊ गोरेची सुद्धा साधी दृष्टी तिथं पडली नाही। एवढं का? कारण तुमच्या पक्षाचा नगरसेवक तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या माणसाकडून खून झाला, तुमच्या उमेदवाराकडून खून झाला, जो आज सध्या नगरसेवक म्हणून जेलमधून निवडून येतो, तो जेलमध्ये आहे। म्हणजे आपलं ते बाळण दुसऱ्याचं ते कार्ट, ही कुठली तुमची दुटप्पी भूमिका? मला देवाभाऊंना एकच सांगायचं आहे की आपण जसं संपूर्ण महाराष्ट्राचे पालक आहात, तसं त्या कुटुंबाचे सुद्धा पालक आहात। त्या कुटुंबामध्ये काय चाललं आहे एवढं तर साधं तुम्ही बघायला तिथं गेलात का? आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे की आपण त्या परिवाराचा, त्या मुलींचा, त्यांच्या कुटुंबांचा कसा आधार तुमच्याकडून देता येईल, कारण तुम्ही प्रशासनाचे प्रमुख आहात, तुम्ही जातीने तिथं लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही जो आज उद्या नागरी सत्कार या सदस्याचा करायला लागला, ज्याचा गौरव करण्यासाठी आलेला आहात, तो करत असताना न्यायाच्या भूमिकेतून, माणुसकीच्या भूमिकेतून त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आपण भेट द्यावी, एवढेच मी एक सर्वसामान्य म्हणून आपणाला विनंती करतो की देवाभाऊ, आपण सर्वसामान्यासाठी स्वस्थ व्हा, महाग होऊ नका, एवढंच या अनुषंगातून आपल्याला मी बोलतो।